माझं नाव संध्या पाटील डोंबिवलीकर. मी अखिल विश्व गायत्री विहार शांतिकुंज हरिद्वार शाखा डोंबिवलीचे इथले प्रमुख आहे, ट्रस्टी आहे, प्रवचनकार आहे, ज्योतिषाचार्य आहे, कीर्तनकार आहे. असं छोटंसं कार्य डोंबिवलीमध्ये सुरू आहे. त्या अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे काही विशेष उपक्रम राबवले जातात. त्यातला पहिला उपक्रम असतो हा शिक्षा. मुलांना फक्त शिक्षणच न देता त्यांना जीवन कसं जगायचं याची सूत्र माहिती नाही. 17 ते 18 वर्षाचे विद्यार्थीसुद्धा आत्महत्या करतात. तेव्हा अशा मुलांना अध्यात्मकाला जोडून त्यांना ह्या मार्गामध्ये त्यांचे विचार बदलवणं, थॉट रिव्होल्युशन हा असा मोठा उपक्रम आहे. आणि बऱ्याचशा अशा मुली आहेत की ज्या लव जिहादमध्ये पकडल्या जात आहेत, खेचल्या जात आहेत. त्यांची इच्छा नसतानाही त्यात त्या अडकल्या जातात. तेव्हा त्यांना त्या शाळेमध्ये कन्या कौशल्य शिबिरे घेऊन मुलींना भविष्यामध्ये जीवन जगताना आपण कसं जगलं पाहिजे, स्त्रियांसाठी जगत असताना एक आपल्याला सेन्स असतो की ही व्यक्ती आपल्यापासून धोकेदायक आहे याची जाणीव आम्ही त्यांना शिक्षण थोडंसं प्रबोधन अध्यात्मकाच्या माध्यमाने करतो. दुसरं स्वास्थ्य आहे. स्वतःचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेदिक घेतलं पाहिजे, योगा केला पाहिजे आणि सगळ्यात प्रथम ध्यान मेडिटेशन केलं पाहिजे. आपल्या येणाऱ्या संकटावर तोंड देण्याची क्षमता ही कुठल्याही मनाच्या औषधावर नाही आहे. ती ध्यान आणि अध्यात्मकात आहे. जप आणि ध्यानचा फार जवळचा संबंध आहे. परमपूज्य गुरुदेव वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्माचार्यजी यांनी 3200 प्रकारची पुस्तकं लिहिली. जीवन कसं जगावं, जीवन जगण्याची सूत्र, जप काय आहे, ध्यान काय आहे, शिक्षा आणि विद्या काय, शिक्षा देणं आणि विद्या देण्याच्यात खूप फरक आहे. सगळ्यांना आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियरच करायचं, पण मनुष्य बनवण्यासाठी आज कोणीही धडपड करत नाही. आणि म्हणून आताची पिढी तुम्हाला वडीलधाऱ्या व्यक्तींशी नीट वागत असताना दिसत नाही. त्यांना प्रणाम करणं, नमस्कार करणं किंवा त्यांचं ऐकणं हे कुठेही दिसत नाही. याला कारण कुठेतरी आम्ही पालकच आहोत. कारण आम्ही मुलांना लहानपणापासून बालसंस्कार शाळेत जोडलं नाही. आम्हाला वेळच मिळाला नाही. पण आम्ही नेहमी सांगत गेलो की आम्हाला वेळ नाही. पण बाकीच्या धर्मात बघा, त्यांना वेळ आहे. त्यांची मुलं 5 वेळेला प्रार्थना करतील, त्यांची मुलं त्यांच्या धर्म मंदिरात जातील, त्यांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करतील. पण आपल्या धर्माचा आपल्याला जागरूकता नाही आहे. तर तेव्हा आपण आपल्या मुलांकडून काय अपेक्षा करणार. आणि हे मग कोणी शिकवायचं, तर एखादी सामाजिक संस्था, अध्यात्मकाची संस्था, जशी आम्ही गायत्री परिवार आहोत, तर आम्ही बालसंस्कार मुलांना वर्गात शिकवतो. आम्ही आईवडिलांना उलटं बोलू नये, आईवडिलांना रोज प्रणाम करावा, बाहेरचे पदार्थ जास्त खाऊ नये, अशा प्रकारची परीक्षासुद्धा घेतो. भारतीय संस्कृत ज्ञान परीक्षा, ऐतिहासिक घटना, हे लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांनी काय काय केलेलं आहे याच्यावर आम्ही त्यांना गीताच्या माध्यमाने, डफलीच्या माध्यमाने, अध्यात्मकाच्या माध्यमाने थोडं मेडिटेशन, जप, ध्यान या प्रकारचा त्यांचा चार्ट भरून घेणं असं छोटंसं कार्य घेतलं जातं. स्वास्थ्यामध्ये आरोग्यासाठी योगा केला जातो. पुढे बाजू कमरेवर बैठा सर. पुढे